भंडाऱ्याच्या लाखांदूरमध्ये शेतकऱ्यांचं आमरण उपोषण. धानाचे थकीत असलेले चुकारे त्वरित अदा करा. धान खरेदीची लिमिट वाढवा या मागणीसाठी उपोषण. परदेशी पर्यटकांची महाराष्ट्राला पहिली पसंती. 3 वर्षात राज्यात येणाऱ्या परदेशी पर्यटकांच्या संख्येत दुपटीहून अधिक वाढ. केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांची राज्यसभेत माहिती. वांद्रे वरळी सिलिंक आणि कोस्टल रोडसाठी हवाई आपत्कालीन सुविधा आवश्यक. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील अभूतपूर्व वाहतूक कोंडीनंतर मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आशिष शेलार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. ठाण्याच्या खोपट परिसरात गणेश विल्यामध्ये 4 मजली इमारतीच्या तळमजल्यावर मीटर रूमला आग. 20 मीटर इलेक्ट्रिक वायरिंग जळून खाक. सुदैवानं दुखापत कुणालाही नाही. मुंबईच्या जुहू परिसरातील एका घरातून जिवंत मगर जप्त. गोपनीय माहितीच्या आधारे प्राणीमित्राची मदत घेऊन मगरीला रेस्क्यू करण्यात आलं. दोन दिवसांपूर्वी झालेल्या दरवाढीनंतर पुन्हा सोन्याच्या चांदीच्या दरात घसरण. सोन्याचा दर प्रतितोळा 1,59,000 इथून 1,53,000 तर चांदीचा दर 2,85,000 2,60,000. जपानमध्ये जोरदार हिमवर्षाव. इमारती आणि रस्त्यांवर बर्फाची चादर. गेल्या 2 आठवड्यात हिमवर्षामुळे 35हून अधिक जणांचा मृत्यू. मोरोक्कोमध्ये भीषण पूरपरिस्थिती. धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यानं अनेक नद्यांच्या पाणी पातळीत अचानक वाढ. 1 लाखाहून अधिक नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर. तर कासर अल कबीर शहराचा 85% भाग पुराच्या पाण्यानं उद्ध्वस्त. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.